नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असलेल्या मौजे मनूर या गावात स्वातंत्र्यापासून स्मशानभूमीच नव्हती। त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। अखेर तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मनूर आणि शेजारच्या संगम या दोनही गावांना प्रत्येकी 20-20 आर जमीन स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काढलेले आदेशपत्र दोनही ग्रामपंचायतींना प्राप्त झाले आहे। मनूर गावातील लोकांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी अनेकदा प्रशासनाकडे अर्ज निवेदने दिली होती। आंदोलने आणि उपोषणेही केली, परंतु त्यांना यश आले नव्हते। मनूरला लागूनच असलेल्या संगम ग्रामपंचायतच्या हद्दीत गायरान जमीन उपलब्ध असल्याने त्या जागेत दोनही गावांना स्मशानभूमी मिळावी अशी मनूर वासियांची मागणी होती। मात्र संगम येथील ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र संगमेश्वर मंदिराच्या जवळ स्मशानभूमी नको, त्याऐवजी सांस्कृतिक सभागृह उभारावे असा हट्ट धरला होता। त्यामुळे अनेक वर्षांपासून हा वाद सुरू होता। दिनांक 20 जुलै 2025 रोजी मनूर गावात एक दुःखद घटना घडली। हणमलू बासरवाड यांचे निधन झाले। स्मशानभूमी नसल्याने त्यांचे अंत्यसंस्कार त्याच गायरान जमिनीवर करण्यात आले। यावेळी संगम येथील ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला। त्या ठिकाणी पोलीस, महसूल प्रशासन आणि पत्रकारही उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि मोठा अनर्थ टळला। दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी बोलचटवार यांचे निधन झाले। पुन्हा अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला। गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून याबाबत माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संगम येथील गायरान जमिनीमध्ये मनूरसाठी 20 आर आणि संगमसाठी 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी देण्याचे आदेश काढले। त्यामुळे दोनही गावांमध्ये वाद निर्माण झाला नाही आणि शासनाने निश्चित केलेल्या जागेत अंत्यसंस्कार शांततेत पार पडले। तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दोनही गावांना शांततेचे आवाहन केले। वाद निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये असेही त्यांनी सांगितले। येत्या 25 ऑगस्ट रोजी दोन्ही गावांना स्मशानभूमीची जागा मोजून दिली जाईल। या महत्त्वपूर्ण कामासाठी सहकार्य केल्याबद्दल मनूर येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महसूल विभाग आणि धर्माबादचे पोलीस निरीक्षक भराडे तसेच कोंडलवाडीचे उपनिरीक्षक शिंदे यांचे आभार मानले। स्मशानभूमीच्या वादावरून मनूर आणि संगम येथील गावकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशीही मागणी होत आहे। प्रतिनिधी माधव हाणमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।